नमस्कार मित्रांनो, आज आपण फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न इयत्ता 11वी बी केमधील हा जो टॉपिक आहे, टॉपिक नंबर 9, हा आपल्यासाठी खूपच इम्पॉर्टंट टॉपिक असणार आहे. या टॉपिकमध्ये आपल्याला लर्न करायचं आहे फायनल अकाउंट ऑफ प्रोप्रायटरी कन्सर्न म्हणजे सोल ट्रेडर्स फायनल अकाउंट. परीक्षेमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात ते असे असतात, म्हणजे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विचारलं जाऊ शकतं, किंवा आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटसुद्धा विचारलं जाऊ शकतं, किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटसुद्धा विचारलं जाऊ शकतं. ओके, सो नाव वी विल लर्न अबाउट ऑल दीज थिंग्स. ह्या सर्व गोष्टीचा आपण अभ्यास करणार आहोत. तर ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, ह्या सर्व गोष्टीचा जो प्रोफॉर्मा काय असतो, ह्या सर्व गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप लर्न करणार आहोत. सो लेट्स बिगिन. तर हा टॉपिक जो असणार आहे तो परीक्षेसाठी क्वेश्चन नंबर 7मध्ये 12 मार्कासाठी असणार आहे. ओके, आणि हा 11वीमध्ये सुद्धा आहे आणि त्याचप्रमाणे तुम्हाला 12वीसाठी सुद्धा आहे. त्यामुळे हा टॉपिक तुम्ही स्किप करू नका. हा टॉपिक तुम्हाला नीट समजला तरच आपण नेक्स्ट इयरमध्ये नीट चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकता. ओके, नाव सो इंट्रोडक्शन. अकाउंटिंग इज कन्सिडर्ड ॲज सायंटिफिक अप्रोच इन मेंटेनिंग रेकॉर्ड ऑफ बिझनेस ट्रान्झॅक्शन. तर बघा, अकाउंटिंगच्या दोन मेथड्स आहेत, एक आहे सायंटिफिक आणि अनसायंटिफिक. फॉर एक्झाम्पल, डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम इज वन ऑफ द सायंटिफिक मेथड ऑफ अकाउंटिंग. तर आपण अकाउंटिंगचे जे काही रेकॉर्ड्स आहेत ते सायंटिफिक मेथडने ठेवत असतो. जनरली वी आर गोइंग टू फॉलो डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. तर आपण डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम फॉलो करतो, ती सायंटिफिक आहे. सिंगल एंट्री सिस्टीम आपण जनरली फॉलो करत नाही, बिकॉज दॅट इज अनसायंटिफिक. ओके, सो इट प्रोव्हाइड अ सिस्टमॅटिक अकाउंट रेकॉर्ड टू ऑल द फायनान्शियल स्टेटस ऑफ द एंटरप्राइज. तर ह्या ज्या काही फायनल अकाउंटचा उपयोग कशासाठी होतो, तर हेच एक सिस्टमॅटिक अकाउंटिंग रेकॉर्ड आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. अँड विथ द हेल्प ऑफ दिस सिस्टमॅटिक अकाउंटिंग रेकॉर्ड वी विल नो व्हॉट इज फायनान्शियल स्टेटस. आपल्या व्यवसायाची आर्थिक परिस्थिती कशी आहे ही गोष्ट आपल्याला समजून येते. नो सुनर अ बिझनेस ट्रान्झॅक्शन टेक प्लेस द अकाउंटिंग प्रोसेस स्टार्ट. म्हणजे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन झाल्यानंतर लगेच आपल्या अकाउंटिंगच्या प्रोसेस स्टार्ट होत असतात. ओके, द प्रोसेस इज कम्प्लिटेड बाय द ड्राफ्टिंग द फायनल अकाउंट. तर ही जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस कधी कंप्लीट होते, सो वेन वी आर गोइंग टू प्रिपेअर फायनल अकाउंट. सो फायनल अकाउंट इज द लास्ट स्टेज. आपण बघतो या ठिकाणी बघा, ही एक स्टेप्स आहेत, त्या स्टेप्स आपण बघणारच आहोत. ओके, तर आपल्या व्यवसायाची सुरुवात कशाने होते, ट्रान्झॅक्शनने. जसं क्रेडिट ट्रान्झॅक्शन, कॅश ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शनचे दोन प्रकार असतात जनरली. सो विथ द हेल्प ऑफ दिस ट्रान्झॅक्शन्स वी आर गोइंग टू प्रिपेअर जर्नल एंट्री. सो विथ द हेल्प ऑफ जर्नल एंट्री वी आर गोइंग टू पोस्ट दॅट ऑल जर्नल एंट्री इन टू लेजर. सो लेजर करतो आपण. सो विथ द हेल्प ऑफ लेजर वी आर गोइंग टू प्रिपेअर मीन्स फाइंड आउट बॅलन्स ऑफ द लेजर. त्यांचा आपण बॅलन्स फाइंड आउट करतो आणि त्या बॅलन्सेसचं जी पोस्टिंग आहे ती ट्रायल बॅलन्समध्ये करतो टू व्हेरीफाय अवर लेजर्स आर करेक्ट ऑर रॉंग. अँड विथ द हेल्प ऑफ ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट वी आर गोइंग टू प्रिपेअर फायनल अकाउंट. तर ह्या स्टेप्स आहेत त्या आपण लर्न करणारच आहोत. सो फर्स्ट ऑफ ऑल वी विल लर्न अबाउट मिनिंग ऑफ फायनल अकाउंट. आपल्याला मिनिंग आणि इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट या व्हिडिओमध्ये कव्हर करायचं आहे. सो द प्रायमरी एम ऑफ अकाउंटिंग इज assessment of business performance of the benefit of all stakeholders such as owner, employees, suppliers, customer, financiers, etc., which will also help them to form their opinion on the फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस कन्सर्न. बघा, तर ह्या फायनल अकाउंटचा उपयोग कशासाठी होतो, जे काही आपले स्टेक होल्डर असतात, मीन्स दोज पर्सन हू बिलॉंग्स टू मीन्स those person who invested or related to our business concern, they would like to know what is the performance of the business concern. आपल्या बिझनेसचा परफॉर्मन्स कसा आहे ते असेसमेंट करतात, त्याचं मूल्यमापन करतात. का, अनेक लोक जसं की ओनर असतात ज्यांनी आपल्या बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली असते, एम्प्लॉईज असतात जे आपल्या बिझनेसमध्ये काम करतात, सप्लायर्स असतात, दोज पर्सन हू सप्लाईड गुड्स टू अस, कस्टमर असतात, दोज पर्सन हू बाय गुड्स फ्रॉम अस, फायनान्शियली असतात दो प्रोव्हाइड फायनान्स टू अस. तर ह्या सर्वांना आपल्या बिझनेसची फायनान्शियल पोझिशन कशी आहे ही माहीत करून घ्यायची असते. अँड दे
वुड लाईक टू मेक ओपिनियन, त्यांचा ओपिनियन काय मीन्स वेदर टू इन्व्हेस्ट और वेदर डील्स टू दिस बिझनेस और नॉट. तर त्यांना निर्णय घेण्यासाठी या गोष्टी महत्त्वाच्या असतात. फॉर दिस पर्पज व्हेरियस अकाउंटिंग रिपोर्ट आर प्रिपेड इन द फॉर्म ऑफ फायनल अकाउंट ॲट द एंड ऑफ एव्हरी फायनान्शियल इयर. तर वेगवेगळे रिपोर्ट तयार करण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. So, in brief, final account are financial statement that validate and explain working result of financial status for a specific period of time on a particular date. तर हे फायनल अकाउंट म्हणजे काय, तर फायनल अकाउंट म्हणजे काय, तर एक फायनान्शियल स्टेटमेंट असतं जे आपल्या बिझनेसची वर्किंग रिझल्ट किंवा व्हॅलिडेट म्हणजेच काय, आपल्या बिझनेसचे जे काही सर्व रेकॉर्ड्स आहेत ते प्रॉपर आहेत का नाही आहेत हे दाखवणे, किंवा आपल्या बिझनेसची जी काही फायनान्शियल स्टेटस आहे, कंडिशन आहे ते दाखवण्याचं काम फायनल अकाउंटद्वारे केलं जातं. इट इज सेट ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो परीक्षेमध्ये, व्हॉट इज फायनल अकाउंट. तर तुम्ही जस्ट यू हॅव टू राईट डाऊन दिस स्टेटमेंट. इट इज सेट ऑफ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट असं जर लिहिलात तरी तुम्हाला ते फुल मार्क मिळू शकतात. तर फायनल अकाउंटमध्ये 3 गोष्टीचा समावेश असतो. एक असतो तुमचा ट्रेडिंग अकाउंट, दुसरा आहे तुमचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा आहे तुमचा बॅलन्स शीट. So, balancing figure of trading account is gross profit or gross loss. In case profit and loss account, the balancing figure is net profit or net loss. आता ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय असतं माहिती आहे का, बॅलन्सिंग फिगर असतो. आता हा जो बॅलन्सिंग फिगर आहे, आपण ट्रेडिंग अकाउंटचा प्रोफॉर्मा बघू. हा प्रोफॉर्मा आहे. समजा या साईडची टोटल आहे समजा एक 10,000 रुपये आणि या साईडची टोटल आहे समजा तुमची 12,000 रुपये. तर ऑब्वियसली आपण काय करणार आहोत, सो विच साईड इज मोर, सो क्रेडिट बॅलन्स. तर या साईडची टोटल जास्त आहे म्हणजे किती, 12,000. आपण या साईडला ठेवणार 12,000. जो डिफरन्स असतो 2,000 रुपये, म्हणजे 12,000तून हे 10,000 वजा केलं, तो डिफरन्स काय आला तुमचा, ग्रॉस प्रॉफिट आला या साईडला. सो क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज नोन ॲज ग्रॉस प्रॉफिट. तर सिमिलरली असंही होऊ शकतं की समजा या ठिकाणी आपण असं कन्सिडर करूया की हे 1,00,000 रुपये आहेत आणि इथं आपण 1,00,000 रुपये ठेवूया आणि या ठिकाणी तुमचे समजा 10,000 रुपये आहेत. तर या 1,00,000तून आपले 10,000 आपण मायनस केला तर या साईडला जो डिफरन्स आला तो किती, 90,000. हा काय झाला तुमचा ग्रॉस लॉस झाला. इन शॉर्ट, सो ट्रेडिंग अकाउंट, वाय वी आर गोइंग टू प्रिपेअर ट्रेडिंग अकाउंट टू नो वेदर वी आर अर्निंग ग्रॉस प्रॉफिट और सफरिंग ग्रॉस लॉस. आपल्या बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट होत आहे का ग्रॉस लॉस होत आहे हे शोधून काढण्यासाठी आपण काय करत असतो, ट्रेडिंग अकाउंट तयार करत असतो. सो नाव हिअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट इज ऑल्सो सिमिलर. ओके, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सुद्धा सेम घटक आहे. तर वाय वी आर गोइंग टू प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट टू नो नेट प्रॉफिट और नेट लॉस ऑफ द बिझनेस कन्सर्न. आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट होत आहे का नेट लॉस होत आहे ते शोधण्यासाठी आपण काय करत असतो, या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असतो. सो नाव whereas balance sheet show financial position of business assets and liabilities at given period. तुम्हाला परीक्षेमध्ये हा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो व्हॉट इज बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट काय आहे तुमची, तर बॅलन्स शीट शो फायनान्शियल पोझिशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटी. तर ट्रेडिंग अकाउंट केल्यानंतर आपण काय करतो, प्रॉफिट अँड लॉस करतो. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार केल्यानंतर आपण काय करतो, बॅलन्स शीट करतो. सो वाय वी आर गोइंग टू प्रिपेअर बॅलन्स शीट टू नो फायनान्शियल पोझिशन ऑफ बिझनेस कन्सर्न ऑन पर्टिक्युलर डेट. आपल्या बिझनेसमध्ये असेट कोणकोणते आहेत, कॅश किती आहे, बँक किती आहे, बिल्स रिसिवेबल म्हणजे बिलाचे पैसे किती येणे आहेत, डेटर्स किती आहेत, गुडविल, असो ऑल दिस थिंग्स, ऑल असेट्स अँड ऑल लायबिलिटी. सो विथ द हेल्प ऑफ दिस वी कॅन मेक कन्क्लुजन. तर आपण वी कॅन ड्रॉ कन्क्लुजन, आपण कन्क्लुजन ड्रॉ करू शकतो. तर हा सुद्धा घटक आपल्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बघा परीक्षेमध्ये तुम्हाला नेहमी विचारलं जातं व्हॉट इज बॅलन्स शीट किंवा व्हॉट इज फायनल अकाउंट. तर फायनल अकाउंट म्हणजेच काय, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आणि व्हॉट इज बॅलन्स शीट म्हणजे काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे. ओके, सो द बेसिक ऑब्जेक्टिव्ह. आता ऑब्जेक्टिव्ह आपण बघणार आहोत. वाय वी आर गोइंग टू प्रिपेअर फायनल अकाउंट टू नो टू डिटरमाइन ग्रॉस प्रॉफिट और ग्रॉस लॉस, नेट प्रॉफिट और नेट लॉस. तर आत्ताच सांगितल्याप्रमाणे आपल्या बिझनेसला ग्रॉस प्रॉफिट होत आहे का ग्रॉस लॉस, आपल्या बिझनेसला नेट प्रॉफिट होत आहे का नेट लॉस, हे शोधून काढण्यासाठी आपण काय करतो, फायनल अकाउंट तयार करत असतो. सो फायनल अकाउंट शो ट्रू अँड करेक्ट फायनान्शियल पोझिशन. हे फायनल अकाउंट असताना इट शो ट्रू अँड करेक्ट फायनान्शियल पोझिशन. आपल्या बिझनेसची जी काही व्यावसायिक स्थिती आहे ती खरी आहे का खोटी आहे.
वेदर ऑल दीज रेकॉर्ड्स आर करेक्ट ऑर रॉंग, हे सर्व इन्फॉर्मेशन बरोबर आहे का, हे आपलं फायनल अकाउंट सांगत असतं. इट इन्फॉर्म द ऑपरेटिंग रिझल्ट अँड एक्झॅक्ट फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस टू स्टेक होल्डर. आपल्या बिझनेसचे जे स्टेक होल्डर असतात त्यांच्यासाठी सुद्धा हे फायनल अकाउंट खूपच युजफुल असणार आहे. नेक्स्ट, टू इन्फॉर्म द टू इनेबल कंट्रोल फायनान्शियल ॲक्टिव्हिटी ऑफ बिझनेस इफेक्टिव्हली. तर कंट्रोल फायनान्शियल ॲक्टिव्हिटी म्हणजे काय, आपल्या ज्या फायनान्शियल ॲक्टिव्हिटी आहेत, म्हणजे आपल्या बिझनेसला प्रॉफिट होत आहे का लॉस होत आहे, प्रॉफिट किती होत आहे, नेट प्रॉफिट किती होत आहे, ग्रॉस प्रॉफिट किती होत आहे, आपल्या बिझनेसची फायनान्शियल कंडिशन कशी आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजून येतात. अँड वाय वी आर अर्निंग प्रॉफिट, आपला प्रॉफिट किती होतं आहे. समजा इथं 71,000चं आपण गुड्स परचेस केलं होतं, 81,000ला आपण ते गुड्स सेल्स केलं, तर आपल्याला एकूण डायरेक्ट एक्सपेन्सेस किती, डायरेक्ट इन्कम किती, इनडायरेक्ट एक्सपेन्सेस किती. सो ऑल दिस थिंग्स वी कॅन मेक क्लिअर, आपण सर्व गोष्टी क्लिअर करू शकतो. आता इम्पॉर्टन्स बघूया लास्ट स्टेज या व्हिडिओतली. तर इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. सो माय डिअर फ्रेंड्स, इफ यू लाईक दिस व्हिडिओ, सो प्लीज लाईक दिस and share this video to your friend, and don't forget to subscribe our channel and hit on bell icon तर टू गेट लेटेस्ट नोटिफिकेशन अबाउट माय व्हिडिओज. तुम्हाला चांगल्या लेटेस्ट नोटिफिकेशन पाहिजे असतील तर तुम्ही बेल आयकॉनवरती क्लिक करण्यास विसरू नका. का तर मी ज्या काही नवनवीन व्हिडिओ तयार करत असतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळू शकेल. ओके, सो इम्पॉर्टन्स ऑफ फायनल अकाउंट. फायनल अकाउंट आर द बेसिस ऑन विच मॅनेजमेंट ऑर बिझनेस डिसाईड बिझनेस पॉलिसी अँड टेक फायनान्शियल डिसिजन. तर आपल्याला या फायनल अकाउंटचा उपयोग कशासाठी होतो, तर जी मॅनेजमेंट आहे, मॅनेजमेंट आपल्या व्यवसायाचे जे व्यवस्थापन असेल त्यांना निर्णय घेण्यासाठी ह्या फायनल अकाउंटचा उपयोग होत असतो. बिझनेसच्या डिसिजन घेण्यासाठी सुद्धा, पॉलिसी तयार करण्यासाठी ह्या फायनल अकाउंटचा उपयोग होतो. फायनल अकाउंट गिव्ह ट्रू पिक्चर ऑफ द फायनान्शियल स्टेटस ऑफ बिझनेस फॉर फायनान्शियल इयर. तर आपल्या व्यवसायाचं जे ट्रू पिक्चर, बघा परत तेच पॉईंट येत आहेत, तर ट्रू अँड करेक्ट फायनान्शियल पोझिशन शो करण्याचं काम कोण करत असतं, आपलं फायनल अकाउंट करत असतं. फायनल अकाउंट आर युजफुल फॉर ॲक्युरेट अकाउंटिंग रेकॉर्ड. आपण जे ॲक्युरेट अकाउंटिंग रेकॉर्ड केलेलं आहे का, कारण का जर समजा आपण ॲक्युरेट अकाउंटिंग नसेल तर आपले ट्रायल बॅलन्स टॅली होणार नाही, आणि ट्रायल बॅलन्स टॅली होत नसेल तर आपण पुढच्या गोष्टी टॅली करू शकत नाहीत. जेव्हा आपलं फायनल अकाउंट टॅली होतं म्हणजे आपली जी काही बॅलन्स शीटची टोटल सेम येते, म्हणजे आपले जे बुक्स ऑफ अकाउंट आहेत ते करेक्ट आहेत असं कन्सिडर केलं जातं. सो ट्रान्सपरन्सी इन बिझनेस डिलिंग आर पॉसिबल ड्यू टू फायनान्शियल स्टेटमेंट. तर फायनान्शियल स्टेटमेंटमुळं आपल्या बिझनेसची ट्रान्सपरन्सी असते, पारदर्शकता असते. आपण जे काही सर्व व्यवहार केलेले आहेत ते बरोबर आहेत हे दर्शवलं जातं. सो फायनल अकाउंट हेल्प्स टू गेट क्लिअर ब्रेकअप अमाऊंट पेएबल टू गव्हर्नमेंट ॲज व्हेरियस टॅक्सेस. फॉर एक्झाम्पल इन्कम टॅक्स, GST. तर आपल्याला या फायनल अकाउंटमुळे काय होतं की आपण पूर्ण सर्व गोष्टींची ब्रेकअप म्हणजे टोटल डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला मिळत असते. फॉर एक्झाम्पल आपण गव्हर्नमेंटला किती प्रमाणात टॅक्स दिलेला आहे, जसे इन्कम टॅक्स असेल, GST असेल, त्या गोष्टी. ओके, इट इज मॅन्डेटरी मीन्स कंपल्सरी. सो इफ यू आर रनिंग एनी बिझनेस वी मस्ट हॅव टू प्रिपेअर फायनल अकाउंट टू सबमिट रिटर्न टू द गव्हर्नमेंटला आपला रिटर्न सबमिट करायचं असेल तर आपल्याला फायनल अकाउंट तयार करणं आवश्यक आहे. टू मेंटेन रेकॉर्ड ऑफ फायनान्शियल स्टेट ऑफ एनी बिझनेस इस्टॅब्लिशमेंट. तर थोडक्यात इन शॉर्ट फायनल अकाउंट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ईच अँड एव्हरी ऑर्गनायझेशन. तुम्ही 11th जा, 12th जा, किंवा BCom फर्स्ट इयर असेल, सेकंड इयर असेल, थर्ड इयर असेल, प्रत्येक इयरमध्ये फायनल अकाउंट हा घटक असणारच आहे. सो विदाउट फायनल अकाउंट सो देर इज नो वन स्ट्रीम ऑफ आवर कॉमर्स. तर आपल्याला फायनल अकाउंट हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे, म्हणून मी या व्हिडिओज तयार करीत आहे. सो थँकिंग यू.